आता झालेल्या गणाच्या भरोडाला मठाचे कारभारी ज्ञानांना घाडगे यांनी चाललेल्या नाथाच्या भरोडासाठी 101 रुपये दिला. धन्यवाद. अंदाज म्हणणं असं आहे, माणसं झोपीतली जागी केली ती 6 वाजता सकाळी आंघोळीला जायचं आणि 6 वाजता आंघोळ्या करायची पगतच सोडायचं असं त्यांचं मत आहे. तुका म्हणे कसं तुमचं असं तसं ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्वेद्या मरुपा देवा तुझे गणेशु सकलात्मति प्रकाशु मने निवृत्ति दासु अवधार प्रभु नमः करो गणात उमाशंकराची आसुता तव चरणावरी ठेवून माता साष्टांगी नाथा दंडवत दुसरी वंदू सारदा जी चतुराननाची आत्मदा वाक्शुती पाविले सदा तिच्या चरणी नमन दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावना प्रसन्न होते श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञान म्हणून आपल्या बाळा सर्वी सकला नाम म्हणे ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञान म्हणून आपल्या बाळा सर्वी सकला नाम म्हणे रोनो झोनो रोनो झोनो रोनो झोनो रोनो झोनो रोनो झोनो पायी पैदल सभेमध्ये आला बघा
वाटे पण करणी करता रण आई ज्ञानांना घाडगे यांच्याकडून चाललेल्या सेवेसाठी 101 रुपयाला धन्यवाद. महाराजांनी सांगितलं ऋणू झुनू ऋणू झुनू पाय पंजन सभेमध्ये आले बघा गौरी नंदन पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहाराच्या घातल्या कमाळा काशाचा आवाज करायला झाला गणपती माझा. आदिगणाचा पुत्र शंकर कन्या पार्वती नाही मूळ पुत्र तयाशी झाला गणपती. अहो सोड नाही त्या गणाला उंदीर नाही वाहन आणि माय बापा विन झाला गणेश भगवान. नातू पंतू झाले त्याला नारी संगाविन आणि त्याचा प्रिय पुत्र असा मोठा लक्ष्मीनारायण. अहो ही कथन व्यासाने केले हाय आदिगण सांगतो शिवाचा हा न्याय. पार्वतीच्या वाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्या कवाळा कशाचा आवाज. जगप्पा नावांकडे याने चाललेल्या नाथांच्या भरवण्यासाठी 101 रुपये दिला. धन्यवाद धन्यवाद.
लक्ष द्या. कसा आहे नंदू, चाललाय विषय काय? आता ती शंकराच्या पार्वतीचा अलीकडलं बोलायचंच नाही. सुरुवातीला सांगितलं ओम नमो त्यात्या. सुरुवातीला ह्या गणेशापासून ओम नमो त्यात्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा. मग ती पार्वतीला झाला, शंकराला झाला बघायचंच नाही. ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि तिन्ही देवाचे देवस्थान. थोडस गप्पा लावले. नमो गजानन नमो हनुमान. तरी सुद्धा महाराज धन्य झाले म्हणे लंका. धन्य धन्य म्हणे तुका. गजानन म्हणे मी सिंहगड पाहिला आणि हनुमान म्हणे मी तर लंकागड जायला. म्हणून महाराज म्हणतात रामदास म्हणे मी कोणाला मानू आणि देव एकच घे जाणू. संततेची देव देवतेची संत निमित्त प्रतिमा. म्हणून नमो गजानन नमो हनुमान. सकप्पांना होनखंडे सक्काळजी यांच्याकडून 100 रुपयाला धन्यवाद. नमो गजानन नमो हनुमान असं महाराजांनी सांगितलं. रामदास म्हणून कोणाशी मानून देव एकच आहे हेची जाणून असं महाराजांनी सांगितलं. गणगौरी गजानन गावा गजानन गावा. गौरी गजानन गावा गजानन गावा. आधी नमो नमो गणपती मंगल हो मूर्ती. द्यावी माझं मठी गुण गाण्यासाठी. 14 विद्या 64 काळाची मोदक घेऊन फळा. वाजवितो मंजुळ पवा गणगौरी गजानन गावा. क्षणाभरी गण संपला. चरणावरती माता ठेविला
आणि सद्गुरूंनी मार्ग दाविला गणगौरी गजानन गावा प्रथम नमन करो गणनाथ उमा शंकराची असुता तव चरणावरी ठेवितो माता साष्टांगी नाथा दंडवत असं महाराजांनी अगोदर सांगितलं. म्हणून त्याच अगोदर पुन्हा आधी मन घ्यायची हाती माग पूजावा गणपती आधी मन घे हाती मग पूजावा गणपती मन जीवीचा प्रधान संगे त्याच्या नारायण मन जीवीचा प्रधान संगे त्याच्या नारायण तुका मन चंचलन मग गुरुच्या हाती येईल बळ अरे गणात जाईल रात कर भारुडा नसुवात अरे गणात जाईल रात कर भारुडा चार युगामागे परम कलियुग हे उत्तम चार युगामागे परम कलियुग हे उत्तम आणि करावे हरी भजन सत्कर्म नाम स्मरण असावे हो माय बाप नवविधा भक्ती करा देवे चुके 84 चा आणि माझे वचनी विश्वास धरा नाही तर फसाल हो माय बाप द्वारे सारे तुळशी वृंदावन नृत्य करावे अतिथीचे पूजन आणि संताश्री घावे शरण हे तो लक्षण भक्तीचे हो माय बाप तुळशी माळ घाला वेगळा पण महाराज म्हणतात माळ घालायच्या अगोदर पण ते संपलं पाहिजे जागर करावा सायनसी आणि द्वादशी क्षीरापती एवढेशी आग्रे सेवावी हो माय बाप ऐशी ही वैष्णव भक्तीची लक्षणे फक्त महाराजांच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे वरच्या पॅकिंगला भरायचं नाही आपला माल कसा फक्त पाहायचा आहे महाराजांनी सांगितलं गणात जाईल रात आणि
सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूची संगती. पण महाराज म्हणतात साधू म्हणायचो कोणाला आणि संत म्हणायचो कोणाला. एकनाथ महाराजांचा प्रमाण आहे टिळा टोपी घालून माळा म्हणते आणि संत आणि परस्त्री कोणी चंचल झाले चित्त त्याला संत म्हणायचं. त्याच्या पुढे महाराज म्हणतात जगाला ज्ञान सांगे म्हणते आणि साधू आणि पोटी दया धर्म नाही जाणारे ते म्हणू. पण महाराज म्हणतात संत म्हणतील निंदा केली निंदा हे भाई आणि शरण एका जनार्दनी लागत सेव पायी. म्हणून फक्त भारताच्या शब्दाकडे लक्ष फाउंडेशन हलवायचं नाही. उजड असतो कारभारी तुझा माझा सामना होऊ दे प्रेमान भारुड गावा तुझा माझा सामना होऊ दे प्रेमान माझा सामना होऊ दे प्रेमान. पण चार युग कृतायुग त्रेतायुग द्वापारयुग हे चालू असलेला कलियुग. जोहार माय बाप जोहार. माझा जालिम कारभार
जननी करतो की जी माय बाप पाटलीन मोठी थोरा नायकाची बेटी आणि लक्ष लक्षपती येते तिचे भेटी म्हणे ऐका की जी माय बाप जोहार झरणी पडते गळा तुकडा पाका शिळा म्हणून त्याबद्दल आज तुमच्या या आलो की जी माय बाप गावची पांढर सारी ओस पडली माय थोर थोर कुळे नाहीशी झाले आणि नवद्वारे कैशी नागविली आणि संतती आपल्या पोटी पुसती केली माय बाप त्याला चाल सोडून तुकोपराचं प्रमाण आहे आयशे कैशे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगी राजाची कळा आणि भोगी सुखाचा सोहळा तुका म्हणे सांगू घेतील जोडो त्याची संगती प्रमाणाला प्रमाण बाप दाखवायचा पिंड पाडायची नाही तर वर्षच रात्र घालायची महाराजांनी सांगितलं कारवाले 6 वाजेपर्यंत फाउंडेशन हलवू नका 6 नव उद्या सकाळी 6 वाजू दे नाहीतर संध्याकाळचं 6 वाजू दे म्हणून झडणे पडते गळा तुकडा प्रकाशा म्हणून त्याबद्दल तुमच्या स्थळा आलो की जी माय बाप जोहार गावची पांढर सारी ओस पडली थोर थोर कुळे नाहीशी झाली आणि नवद्वारे कैशी नागविली संतती आपल्या पोटी पुस्तिकी जी माय बाप झडणे पडते गळा तुकडा प्रकाशा म्हणून त्याबद्दल आज तुमच्या या स्थळाने आलो की जी माय बाप जोहार जाऊन देऊळ शांतो घरा त्याच्याकडून लावतो चुलीतील अंगारा आणखी गोरपाटे पकाचा खोमडा खाईरा लिंब नारळ उतारा करते की जी माय बाप जोहार आणखी एक खापराचे भराडे त्याला चुल्याने पांढरे चहूकडे आणि दिवस मावायच्या पुढे 3 तिकट ही पूजितो की जी माय बाप जोहार याचं कसं झालं लालू महाराज रोजाचा महिनाला नवीन मुजावर झाला रोजाच्या महिन्यात मुजावर होत चालत नसतं त्याला जातीवंत मुजावर असावा लागतो मग अल्लाह मलिकाचा पूजितो गदा मग हे वर्षातून फकीर होतो एकदा मरडोला होतो थंडा आणि हिंदू मुसलमानाचा मलिदा म्हणून मायबाप खाती खरकटावंडा आता ती मलिदा कसा असतोय संध्याकाळी तयार करतानाच खाऊन राहिलेला असतोय ते आणून वाटायचा असतोय म्हणून दावल मालिकाचा पूजितो गदा की वर्षातून फकीर होतो एकदा होतो थंडा आणि हिंदू मुसलमानाचा मलिदा म्हणून मायबाप खाती खरकटावंडा रबाबाचे दोरी एकनाथ आवडा पासारी आणि ध्रुवा सगळ्या भारी म्हणजे ऐका की जी मायबाप जोहार अरे घावलाय मैदानात तोला धावतो की
चाललेल्या नाथांच्या भरवण्यासाठी मठाचे कारभारी ज्ञानांना घाडगे आणि 101 रुपये दिला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिकाची नाडी ओळखणारा कलाकार पाहिजे, जिपणीने डोळे बघणाराचे असा चित्रकार पाहिजे. खोट येणार नाही, धंद्यामध्ये चोख व्यवहार पाहिजे आणि कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी तो माणूस खरा जाणकार असला पाहिजे. पारखी पारख्यानं करायच्या, पारख्यानं नाही. कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल याची नाही मला कधी खंत. अरे याची नाही मला कधी खंत. कोणी हल्ला करत, कोणी कल्ला करत, याची नाही मला कधी खंत.
मठाचे कारभारी ज्ञानवंत घाडगे यांच्याकडून 100 रुपयाला धन्यवाद. कोणी हल्ला करल महाराज म्हणते, कोणी कल्ला करल नाही मला त्याची खंत नाही. एकनाथाचे भाव म्हणे मी जोवर आहे जिवंत. लालू महाराज हीच भाव म्हणाला, आम्ही का गोव्या म्हणालो. विचार करा, आता हीच भाव म्हणाला म्हणतो शिकला माझ्यापाशी. आता कुठं जिथं जाईल त्याला प्रत्येक भावाला म्हणतो शिकला माझ्यापाशी. आता ही काय चांगदेवा बरोबरीचा असं दिसत 1400 वर्षाचा ह्या सर शिकला माझ्यापाशी. अहंकारे नाळीला तुका म्हणे वाया गेला. अहंकार नसावा विनायक. एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा पानं खाऊन माणसं थुंकली, त्यांना राग नाही आला. आता एकनाथाचं भारुड म्हणेल म्हणतोय, त्या नाथाचे आपण भारुड म्हणतोय शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ह्याला कोणतं जरा नुसतं फटू द्याला महाराज, तुझं डोळं फुटल्याचं काय म्हणा. ह्याच्या शांतपणा बोलणं सोपं असतं विनायक, पण आचरणात आणणं फार अवघड असतं. हल्ला करावाच लागणारा लालू महाराज, आणि हल्ला केल्याशिवाय चालणार नाही. ज्ञानोबाच्या सोपान देवाच्या मुक्ताबाईच्या माता पित्यावर हल्ला केला, नवे नवे माऊलीवर सुद्धा हल्ला केला. त्याच्या जोडीत माधवगिरी असताना त्यात माती टाकली. अशा कर्मठाने त्यांच्यावर हल्ला केला. मग तुम्ही आम्ही कोण, कुठल्या झाडाचा पाला? हल्ला केल्याशिवाय चालणार नाही. त्याला म्हणाय विनायक, तरुणांचा हल्ला, श्रीमंताचा गल्ला, आणि परमार्थात म्हाताऱ्या माणसाचा सल्ला एक झाल्याशिवाय चालणार नाही. तुकोबरावर हल्ला केला, अहो ते देहूगाव त्यांचं झालं. नाथांवर हल्ला केला, पैठण त्यांचं झालं. माऊलीवर हल्ला केला, आळंदी त्यांची झाली. मग हल्ला करावाच लागणार आहे, आणि हल्ला केल्याशिवाय चालणार नाही. आणि हल्ला केला तरच परमार्थ टिकणार आहे, नाहीतर परमार्थ टिकणार नाही. नाही जोहार माय बाप जोहार. मी एका संता घरचा विवेक नाईक माझे नाव. अहो मी पणाले अहम आणि पंचभूताचा वसविला गाव. माय बाप रस्ते 4, आत्माधनी एक पाटील बाबा, आणि मनाजी पाटील चालवी तो गावा, आणि बुधोजी शेते बळकट राहावा, आणि याच घरात बसली बघावा खेळवी पोट. 10 इंद्रिय 9सी राहतो मी तो त्या 10व्या खिडकीशी, आणि माझा मीच मूळ निराशी. लक्ष या संताच्या चरणापाशी सांगितो सार. महाराज म्हणले खिशात शेळीची किंमत नाही, आणि बैलाच्या बाजारात आहे. बरोबर आहे महाराजांचं, पण खिशात रुपया नसू द्या, पण पत असल्यावर बैलाचा काय घोड्याच्या बाजारात आलेला नाही. 4 लाखाचा घोडा असू द्या, नुसत्या पतीवर घोडा घरात बांधलं पाहिजे. त्याला पैसे कशाला लागतात. आणि आता तर ही ज्ञानयोग येड्या, काय जर झालं तर मोबाईल असा करतात बाल महाराज, कुठं मारू किती मारू, पैसा खिशात ठेवत नाही. आता तुझ्यासारख्या चोराला उलटा लागा. विचार करा, बोलणं सोपं आहे हो, विज्ञान युग आहे. खिशात पैसा माणूस ठेवतच नाही आता, कारण इथं पंढरपूरला आला की चोरापासून सावध राहा. 10 इंद्रिय 9सी राहतो मी तो त्या 10व्या खिडकीशी, आणि माझा मीच मूळ निराशी. लक्ष या संताच्या चरणापाशी सांगितो सार. अहो 100 वर्षाचे मूळ कामाजी देशपांड्याचा खेळ. हिशोब पडेल दंब सरकारी, मग
माझीची स्वारी तेथे कोणाची कोण सांभाळे आवडी राखा मजवरी हेत मीच करीन तुमचे हित आणि नामस्मरणी लावा वाचित एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल मला थाची निर्वाळ नाव ही शतवर्षाचे मूळ कामाची देशपांड्याचा खेळ हिशोब पडेल दंब सरकारी मागे येईल त्या यमाजीची स्वारी तेथे कोणाची कोण सांभाळे आवडी राखा मजवरी हेत मीच करीन तुमचे हित आणि नामस्मरणी लावावा चिंतन एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल म्हणत जरा खोल खोल उतरून बघा पाणी किती आहे रे खोल 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 उतरून बघा पाणी किती आहे रे खोल लाखाचं भारून हो दे आता इथं जो मार महाराजांनी प्रमाण दिलं की म्हणजे एकनाथ महाराज स्नान करून येत होते आणि एक यवन महाराजांना राग आणण्यासाठी पान खाऊन अंगावर थुंकला पण महाराजांना राग आला नाही किती वेळा तर 108 वेळा झाले म्हणजे शेवटी थुंकणारा लाजला महाराज मला क्षमा करा त्यावेळी एकनाथ महाराजांनी सांगितलं अरे तुला क्षमा करण्याचा विषय येत नाही कारण तू जर माझ्या अंगावर थुंकला नसतास तर मला 108 वेळा स्नान घडलं नसतं पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो नंदू अरे ब्राह्मण लय हुशार एकनाथ महाराजांना माहित होत जी गोळा म्हणताय त्याला औषध घालायची काय गरज आहे कारण प्राणाचा भारोड नाही तर जीवाला भेरड आता चालव का महाराज तसं होय कारभारी धक्का लागला तर माणसाला सोसत नाही मग गाडीत असू द्या चालताना असू द्या पण नुसतं म्हणायचं पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडे घ्या ही फक्त पुराणातली वांगी पुराणात आहे तुकामध्ये आपली भगवती आपण तरीच महिमा येईल कळलो भाऊ तुला तरी झाली मैस काय तरी काय होईल का म्हणजे कारण जगाला उपदेश करताना आधी आपलं घर सुधारावं मग गावाचा विचार करावा गाव सुधारावं मग तालुक्याचा विचार करावा तालुका सुधारावा मग जिल्ह्याचा विचार करावा आपलं ठेवून झाकून लोकांचं बघतो वागतो तुझी माझी रे जमली आज जोडा तुझी माझी रे जमली आज जोडा अरे हो दे मैदानी कोणेला
तुझी या तुझी माझी रे जमली आज जोडा अरे हो एकाच्या नांदणी मायबाप संत धनी आणि लक्ष घाल त्यांच्या चरणी हाच विचार करा हो मायबाप म्हणून तुझी माझी रे जमली आज जोडा तुझी माझी रे जमली आज जोडा अरे हो आज एखाद्या शेर जागा पाहिजे खाल्ले खाल्ले झोपला हो दे मैदानी रे हो दे तुझी माझी रे जमली आज जोडा तुझी माझी रे जमली आज जोडा अरे हो दे मैदानी तोडे बघा ज्या भगवंतानं नवरा बायकोची गाठ बांधलेली असते ती जोड कडला जात नाही
एक बायको तर अगोदर मरते आणि नवरा तर अगोदर मरतो. का आतापर्यंतचा इतिहास असा आहे का बाई दोघं बी एकदाच गेले गेले असतील म्हणून तर फाशी बिशी घेतली असं. पंढरपुरातच आहे. आहे मग तुझी दुर्गा महाराज देवदूरकर. तो होतं म्हणतो. आता बघ. 2 लाख रुपयाची बैलजोडी घ्या, कधी सुद्धा काटा चालणार नाही. एक मागे तर राहील नाही, एक पुढं तर नाही. आता ही कालचा पोला प्रत्येकाला म्हणतोय माझ्यापाशी भारून शिकले ती जोड करायला जात नाही. आणि आता ह्याची माझी जोडी लागेल का? अरे तुझ्याच सारखा गडी मला आज पाहिजे जोडीला. तुझ्याच सारखा गडी मला आता पाहिजे जोडीला. काय सांगू तुला हे मारून होऊ दे जोडीला. होऊ दे एकत्र झाला. माझे घर बुडवण्याचा मनसुबा केला. जर माझी अगत्य असेल त्या धन्याला तर समजला ठेवील की जी मायबाप. तुम्ही अवघे संत सज्जन रूपी मिळाला परिपूर्ण. आणि म्हणून माझे हेरण का करता की जी मायबाप. एका जनार्दनी म्हणे देवा अयोध्येचा संग नसावा आणि जन्म स्मरणाचा ठेवा पुरे की जे मायबाप. अरे तुझ्याच सारखा गडी मला आज पाहिजे जोडीला. काय सांगू तुला होऊ दे
संतारे घरी म्हणून काय बोलून शिनवावे, संतारे घरी म्हणून काय बोलून शिनवावे, गोड झाला म्हणून काय मला असेल तर खावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बुडवावा, वडील रागे बनला म्हणून काय जीवेची मारावा, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा, आणि घरचा दिवाळ झाला म्हणून काय सुखाचा हत्ती झाला म्हणून काय भक्त्यानेच न्यावा, नित्य व्याज खातो म्हणून काय मुद्दलाची बोलावा, परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळ्याची भोगावी, सोन्याची झाली म्हणून काय उरात मारावी, सद्गुरु स्वैरा झाला म्हणून काय चार बुडवावा, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगाची नारावा, नित्यदेव भेटे तरी काय जगाची दावा, एका जनार्दनी श्री हरी हा गुप्तची ओळखावा, माझ्यावर सांगाय का मृदंगाची प्रतिक्रिया बोलकी होती, आणि आनंदाने कडाडली ती तमाशातून ढोलकी होती, लाऊडस्पीकरच्या बंदीची तमाशावर बला नाही, पण त्यानं कोणी सांगितलं की भारुड म्हणजे लोककला नाही, आगा वैकुंठीच्या राया, आगा वैकुंठीच्या राया, आगा विठ्ठलाचा आगा विठ्ठलाचा
त्या भगवंताच्या चरणी ठेवून किंवा संत मायबापांच्या चरणी ठेवून शेवटात पूर्ण विराम पुंडलिकावती हरिद्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान